आज आपण बनवणार आहोत ब्रेड पकोडा। त्यासाठी मी उकडून बॉईल करून घेतलेले बटाटे मॅश करून घेतले तिथे, आणि त्यासाठी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे, कापलेली थोडीशी हिरवी मिरची कट करून घेतली आहे, प्लस थोडंसं धनिया पावडर या ठिकाणी टाकते मी, आणि आपला ठेवणीचा गरम मसाला थोडासा, थोडंसं लाल तिखट, गरम मसालाच आहे माझा हा, दरवर्षी बनवते तो ठेवणीतला, आणि हळदी पावडर, आणि स्वादानुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे, आपल्या अंदाजाने ते टाकून घ्यायचं आहे, आणि सॉफ्ट असं मॅश करून घ्यायचं आहे। आणि मग आपलं ब्रेड पकोड्यासाठी हे जे फिलिंग तयार होणार आहे, सारण पकोड्यामध्ये भरण्यासाठी, जेवढं सुंदर आपण बनवणार तेवढा छान स्वाद ब्रेड पकोड्यांचा येणार आहे। अगदी टपरीवर मिळतो तसा छान होणार आहे। थोडंसं स्पायसी असेल तर आणखीनच छान लागेल। आता रेडी झालेली आहे आपली ही चटणी, जी पकोड्यांसाठी आपण सारण भरणार आहोत मध्ये, त्याच्यासाठी हे ऑलमोस्ट रेडी झालेली आहे। ह्याच्यात आपण थोडंसं आपल्या अंदाजाने पिठाच्या अकॉर्डिंग मीठ टाकायचं आहे स्वादानुसार, आणि थोडंसं चिमूटभर मी सोडा घेतलेला आहे, आणि अजवाईन टाकते आहे मी, कुणाला आवडत नसेल तर स्किप केलं तरी चालेल, आणि थोडीशी हळद टाकते, आणि आता मिक्स करायचं आहे। त्याची कन्सिस्टन्सी बघा मी बनवून ठेवले। थोडक्यात काय, बटाट्याची जी चटणी बनवली आहे ती आपण ह्याच्यामध्ये स्प्रेड करणार आहोत, अशी थोडी थोडी, आणि ह्याच्यावरती आपण हे ब्रेड असे समांतर असे प्रेस करणार आहोत थोडी असे, आणि हे आपण कट करणार आहोत। ह्याच्या साईडच्या कडा हे ब्रेडचे हे जे काढले जातं ते नाही काढलं तरी चालते, आणि हे असं सॉफ्ट असं डीप करायचं आहे असं, आणि ह्याची कन्सिस्टन्सी बघा हे असे करायचे, आणि इझिली तेल अंगावर उडणार नाही अशा वेताने सोडायचं। सेक आता हे छानसे ब्राऊन झालेले आहे, तरी पण आपण क्रिस्पी होण्यासाठी असे उलटे करूया। हे बघा आता छान छान फुलून आलेले आहेत। आपला ब्रेड पकोडा ऑलमोस्ट रेडी। आपण चटणी तर मगाशी बनवलेलीच आहे, खूप सुंदर असं झालेलं आहे। मी तुम्हाला एक कट करून दाखवते।